गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं बाबा बोलण्यात या ब्लॉगमध्ये. ओडिसाची सिरीज कशी वाटते? सिरीज नाही एकच ब्लॉग करेल, पण काल पूर्ण मंदिर वगैरे एरिया फिरलो. हे आमचं हॉटेल आहे VIP रोडला. जर कोणाला स्टे करायचं असेल भुवनेश्वरला तर हॉटेलला राहू शकता. चांगलं हॉटेल आहे, म्हणजे या एरियामधलं हा अख्खा VIP रोड आहे. हे आमची माणसं काल ब्लॉगमध्ये तुम्ही यांनाच बघितलं असेल, मेन मॉडेल आहे हे आमचं हॉटेल. आता आम्ही चाललो आहे आमच्या व्हेन्यूला, एका डेस्टिनेशनला म्हणू शकता. चला बघा कसं वाटते. सो आधी आमचं सेल्फ ड्राईव्ह करून फिरायचा विचार होता, पण नंतर म्हटलं की रस्ता शोधा, गाडी चालवा. म्हणजे एकालाच गाडी चालवायला लागते जास्त, कारण मला तर इथे बसून गाणे लावायला आवडते, रस्ता दाखवायला आवडते. त्यामुळे मग प्रिन्सेस हे बघा यांचे काय चाललेत बघा. आमचं प्रिन्सेस आहे, त्यांचे व्हिडिओ कॉल चाललेत. हे न आलेले लोक आम्हाला व्हिडिओ कॉल करून करून वैताग देतात असं. सो हे पवित्र दादा आहेत आमचे ड्रायव्हर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणतात सगळ्यांना. सो आम्ही चाललो. कुठे चाललो रे आपण आता? डॉल्फिन बघायला. सातापाडा म्हणून एक चिल्का लेक आहे, तिथे चाललोय. त्याचा एक पार्ट आहे आणि तिथे डॉल्फिन सफारी आहे. हे ट्रायपॉड बालीला जाऊन आले. आमचा एक मित्र बालीला गेला होता, काय केलंय काय माहिती, नुसता थरथर करतोय. बालीच्याच वाईबमध्ये येतो अजून असं वाटतंय. सो बघूयात, चला. मस्त गाडीत झोपलो होतो, उठलो डायरेक्ट चिलिका लेक. आता चाललो आम्ही रेड क्रॅब आणि डॉल्फिन बघायला. त्यांचे बोटिंग सिस्टीम आहेत, त्यांचे 2 पॅकेजेस अवेलेबल आहेत. त्यातलं एक घेतलं आम्ही, कारण दुपारी आम्हाला मंदिरात जायचं आहे. जाऊ आज दुपारनंतर मंदिरात जायचा प्लॅन आहे आमचा. बघूयात आता. आता झीलमध्ये चाललो आहे आम्ही, चिल्का झील. ते पाणी बिणी काही नाही आहे, तेच घ्यायचं आहे. पक्ष्यांना दाणा टाकायचं आहे म्हणे. ठीक आहे, आता काय टाकू चिडियाला दाना. ध्यान से सुने, आतमध्ये तर काही पाणी वगैरे मिळत नाही मध्ये. पाणी आणि चिडियाला दाना हे सगळं काही टाइमपास घेतलं. तुमच्याकडे वेळ नाही आहे जास्त, तास 1.5 तास फिरून येणार आहे. ते म्हणतात युजली 3-4 तास घेतात. आता बघू आम्ही किती वेळ फिरतोय, कारण आधी ऊन आहे. त्यात आम्ही आळशी. तर डॉल्फिन बघायचं आणि क्रॅब बघायचं. आता काय महाराष्ट्र आपल्याकडे कोकण पडला आहे, त्याच्यापेक्षा वेळ काय दिसणार आहे इथं. यांना हाऊस आहे म्हणून चाललंय, नाहीतर आपलं झोप महत्त्वाची आहे. फिरायचं झोपायचं बास. हे दोघं बघा टुरिस्ट आमचे कसले चाललेत मस्त. चला आता. हॅलो. काय झालं? सासरी बोट आहे. फुल उन्हात आणत करपणार दिसते, कारण ऊन आहे, चांगलंच ऊन आहे. नाही लागत आहे अजून. 7 वाजले 9:15. बघूया आता काय होतं. ही बोट आहे आमची. बघा आता कॉल करो. कॉल करो. नरेंद्र बाहुबली आपने यार हे लाईफ जॅकेट आहेत. बघू आता वाचवतात का आम्हाला. कसं स्टार्टर मारायला लागलाय. स्टार्टर पाहिजे का? एक चिकन चिली, एक तंदुरी आणि पीनट मसाला, चना गार्लिक. ह्याला बोट ढकल म्हटलं, हा बोट ढकलतोय बघा आमचा.
आळू ढकल हे पाण्यात जाईल. अरे बास पडले. चलो पवित्र भाई मिलते हैं 1 घंटे में. कुठे चालले भाऊ आपण? आम्ही चालले डॉल्फिना बघायला आणि लाल कलरचे क्रॅब्स. आता कोकणात आम्ही क्रॅब्स जे खातो ते काळे असतात, त्याला मसाल्यात गरम केलं की मध्ये लाल होतात, पण इथे रेडीमेड लाल आहेत. तर आपण बघूया डायरेक्ट खाऊ शकतो का त्याला. बाय अपकमिंग ब्लॉगर संगतचा परिणाम. बॅकअप ही बघा आमची ट्रॅव्हलर मुग्गू. पोहता येते पोरीला तरी पण लाईफ जॅकेट घालायची हाऊस का आता दिलंय म्हणून. दिले तर घालायचं. सेफ्टी फर्स्ट. बोट बुडता इधर. दिल्ली नहीं डूबता नहीं ना पानी में बोट. बस आप कितने साल से चला रहे हो? 10-15 साल. 10-15 साल. अरे बहुत एक्सपीरियंस हो गया फिर. लाइफ जॅकेट का 10-15 वर्ष बढ़िया. ये आपके बोट का नाम है कुछ? बोट का नाम रखे कुछ? ठीक है. पापी भाई. कहाँ से? हम महाराष्ट्र. चलो समुंदर के लुटेरे. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन्स. पायरेट्स ऑफ चिल्का लेक. पायरेट्स आमचं लाईफ जॅकेट घालू नये. तर चिलिका लेक ह्याला लगुना लेक म्हणतात. लगून तुम्ही ऐकलं असेल मूवीमध्ये वगैरे. तर बेसिकली काय होतं की जे समुद्राचं पाणी आहे ते त्या जागेत अडकून जातं आणि तिथे लेक फॉर्म होतं. तर ही वन ऑफ द सॉल्ट लेक म्हणू शकता आहे. भारतातली एक युनिक जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे जिथे काय होतं की जे समुद्राचं पाणी सदी वाळू नेऊन बीचवरती सोडतं, पण लाटांचा प्रकोप इतका नसल्यामुळे ते आधीच जी वाळू असते ती डिपॉझिट करतं आणि एक स्पिट बार किंवा लगुनल स्ट्रक्चर फॉर्म होतं की तुमचं लेक वेगळं होतं आणि समुद्र वेगळं होतं. तर आता आपण सातापाडामध्ये आहोत आणि सातापाडा हे बेसिकली स्पिट बार आहे. स्पिट बार म्हणजे जिथे वाळू पूर्ण जमा होते आणि ते लगून लेक आणि समुद्राला सेपरेट करतं. तर आता इथे आम्ही क्रॅब्स बघणार आहोत ज्याला हॉर्सशू क्रॅब म्हणतात. आणि हॉर्सशू क्रॅब हे खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्याचे खूप मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात जे कॅन्सर मेडिसिनसाठी वगैरे पण वापरलं जातं. तर आपण आणि हे फक्त ईस्ट कोस्टलाच मिळतं, वेस्ट कोस्टला मिळत नाही हे क्रॅब्स. कोणत्याही कंट्री जे ईस्ट कोस्ट असतात तिथे हे हॉर्सशू क्रॅब मिळतात. आणि आपण डॉल्फिन्स पण बघणार आहोत जे फक्त बे ऑफ बेंगॉलमध्येच दिसतात. तर असं आम्ही सातापाड्याला आलो आहोत जेणेकरून आपल्याला चिलिका लेक पण दिसेल आणि बे ऑफ बेंगॉल पण बघू शकतो. तर हॉर्सशू क्रॅबबद्दल एक अमेझिंग फॅक्ट म्हणजे की जे फिमेल हॉर्सशू क्रॅब आणि जो मेल असतो ते नेहमी एकत्र असतात, म्हणजे कम्प्लिटली लॉयल टू देअर पार्टनर असतात. तर तुम्ही त्याला ग्रुपमध्ये सोडा त्यांना तरी पण तो त्याच्या पार्टनरला शोधून ते एकत्रच येणार. तर असं एक सायंटिफिक एक्सपेरिमेंट झालं होतं की जे मेट्स होते, पार्टनर्स होते हॉर्सशू क्रॅब, त्यांना सेम कलरचं स्ट्रिंग लावलं. असे भरपूर सारे कपल्सना स्ट्रिंग्स लावलं सेम आणि त्यांना ग्रुपमध्ये सोडून दिलं टँकमध्ये. तर ते हॉर्सशू क्रॅब इकडे तिकडे न बघता ते परत आपल्या पार्टनरसोबत येऊन ते एकत्र आले आणि त्यांनी क्लॉज असे हे केले, काय बोलतात त्याला, केलं ते क्लॉ त्यांनी हे केलं, बॉन्ड झाले ते परत एकमेकांसोबत. तर बेसिकली रिलेशनशिपमध्ये असाल तर हॉर्सशू क्रॅब सारखे लॉयल राहा आपल्या पार्टनर सोबत. आता आजकाल तुला काय विचारू रिलेशनशिप बद्दल? उलट मी बरोबर डीप लग्नासाठी मुलगी असेल तर सांगा. एवढा अभ्यासाचं मी बोललो नाही कारण आमची पोरगी हुशार आहे, PhD करते.
कशात करते मग तू PhD? ओशनोग्राफी. ओशिनोग्राफी मध्ये विचारण्यात आले. कळलं का? ओशनोग्राफी. आणि आम्ही करतो फोटोग्राफी. खूप वाईट होता. आमल बोलली बोले तो तकली अमल बाचो पेन नाचो घाणेरडे आहेत, घाणेरडे. हुशार पण आहेत आणि घाणेरडे आहेत, बाकी काय ना. सो बोट आता या आयलँडला थांबवली आहे त्यांनी. काय बोलले ते आता? ते म्हटले आता लाल क्रॅब्स दाखवणार आहे, पण बोट आयलँडवर आपल्याला उतरायचं नाही. ओके. कारण आपण कचरा करतो. हे काय सगळीकडे दिसतच आहे सगळ्यात. हो. आपल्या पॅकेज मध्ये नाही हे उतरण. फक्त पॅकेज में मका हे सत्य भेटेल. हो. अच्छा, डायरेक्ट आणले यांनी क्रॅब्स. सो हेच क्रॅब मुकू सांगा. आइलैंड है सर, रेड क्रैब का आइलैंड है, इसे किनारे में मिलता है. ये जो छोटा छोटा छेद देख रहे हैं ना, उसका अंदर रहता है. पानी में ज्वार भट्टा होता है, यहाँ ज्वार का टाइम मिलता है. ज्वार भट्टा समझते? खाने वाला नहीं, ये जहरीला है. अच्छा. इसका आँख है ना, आँख का जहर का दवा बनता है केमोथेरेपी का, कैंसर का. फोटो लेना है, ले सकते. आग काय दवा म्हणतात? वो है ना सफरला ते लगता फ्लुइड है, उससे पॉइजन होता है. ते हार्वेस्ट पण करतात आणि फार्मास्युटिकल. हमारा आदमी साइंटिस्ट है, तुमको चाहिए कि इधर बताने के लिए बताएगा सब तुमको. ये दवा बिवा ही बनाता है. ये हमको जानकारी बनाने वाला तो लोग बाहर. अरे नहीं बता रहा हूँ, ये बनाता है. ये लोगों को बनाता है. मोती मिलता है. मोती जानते हैं आप? हम बेचते हैं निकाल के. देखेंगे? देखेंगे. देखने का यहाँ कोई चार्ज नहीं है. नहीं देखेंगे. हाँ, आप अगर लेना चाहते हैं तो ले सकते हैं. नेचुरली यहाँ मिलता है. उस तरफ सागर है, बे बंगाल, वहाँ पर मिलता है. यहाँ पे नहीं, ये झील है. दिखा देता हूँ, देखिए. उधर जो सागर में हम गहरा पानी में मछली के लिए जाल लगाते हैं, तो ये सब मछली का जाल में फंस के चला आता है. ये जो मांस देख रहे हैं, उसी में रहता है मोती. ये खाते भी है क्या? वो हर सिप पे मोती नहीं आएगा. इसका मेल फीमेल है, जो फीमेल होगा उसमें मिलेगा. बाहर से नहीं समझ. बाहर से नहीं समझ में आता है. आपको ये पता होगा कि इसमें अगर कोई बालू का दाना चला जाता है, वो अपने कीड़ा को प्रोटेक्ट करने के लिए कैल्शियम चारों तरफ छोड़ के वो मोती बनाता है. ऐसे तो हम पढ़ते हैं, पर पुराना जमाने में कहते हैं इसमें जब सावन महीने में स्वाति नक्षत्र का बारिश होता है ना, बारिश का पानी का बूंद इसका मुंह में जाता है, और ये जो कीड़ा होता है वो कीड़ा का एक लाला रहता है और कैल्शियम कार्बोनेट होता है, तो उनका सिक्रेशन होके मोती बनता है. अच्छा. उसी को आप चांदी में अंगूठा बनाते हैं, कान में गला में पहनते हैं. मन की शांति के लिए, दिमाग ठंडा रखता है और गुस्सा कम करता है. कोई भी पहन सकते. ये मोती है. मोती कोई साइड इफेक्ट वाला चीज नहीं, मोती सबको सूट करता. याच्या नशिबासारखं झालंय फक्त, निघतच नाही. आलंय बघ. मोती नाही येते. माझं नाव घेऊन बघ. एक गुद दिला त्यांनी. ये देखिए सर, इसमें आया. इसमें होगा, एक में एक होगा. एक मिनट. आजकल जो आप देख रहे हैं मोबाइल वीडियो में ऐसे बड़ा बड़ा होता है, उसमें से एक एक में 5-6 ऐसे मोती निकलता है. वो कल्चर होता है नेचुरली. ये लेकिन नेचुरली देखिए. ये लेके आप ज्वेलरी में इसको पॉलिश सेट करके फिनिशिंग देने के बाद इसको पहना. तो नेचुरली में पहले से एकदम चमक नहीं होता. आप इसको घिस के बनाए. जो व्हाइट व्हाइट दिखता है वो बाद में पॉलिश करके होता है. सुनिए, ये व्हाइट ही है, पर इसका पॉलिश आएगा. पॉलिश नहीं हुआ है. जो बनाते हैं सुनार लोग, वो उसको पहले पॉलिश देते. पॉलिश देने के बाद वो पूरा सही होता है, जो आप पहनने का लायक बनाते. दिखा देता हूँ. एकदम थोड़ा साइड हो गई. हे जरा देखिए, आणि बघ काय शूट. देखो. देखिए, जहाँ तो लगा है ना, उसमें पूरा लकड़ी में गड्ढा हो चुका है, लेकिन मोती का कुछ नहीं हुआ. ये जैसे वैसे ही है. अगर ये फेक होता तो टूट जाता. प्लास्टिक होगा तो टूट जाएगा. ओरिजिनल
तुटत नाही. ओरिजिनल 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 किती भी मारा. मोती मोती Upcoming rapper. मोती ब्रो डॉनचा पंखा फास्ट. और यहाँ कोरल भी मिलता है, जो मूंगा कहते हैं, लाल वाला, चंदन, ये सब चीज़ें भी होता. बड़ा बड़ा ऐसा रहता है, ऐसा काला काला. जी हमारे इधर कोकन में आओ कभी, आएगा कभी कोकन में? नहीं, कभी नहीं गया. अच्छा, हमारे इधर वो साइड, आपके इधर सनराइज दिखता ना, हमारे इधर सनसेट. सूर्य इधर से होता, खत्म उधर करता. एकदम हमारे यहाँ पे भी सूर्योदय दिखता है ना. सूर्योदय दिखता है ना, लेकिन समंदर में नहीं दिखता ना. हमारे इधर समंदर में सनसेट दिखता है, सूर्यास्त सूर्यास्त दिखता है. ये खाली इधर ये यही साइड दिखता है ना, ये वाला. हाँ, ये चिल्का का साइड में यहाँ मिलता है. हिंदी जी चिंदी और करून हमारा टाकली. उड़ीसा का तालचर फेमस है, हाँ, जो अब्दुल कलाम जी का देखे, जहाँ पे हाँ। मिसाइल जाता है, हाँ, हाँ. वहाँ बहुत ज्यादा होता है. उड़ीसा का बात करें, तालचर, बालेश्वर, अलग है. ये साइड में, श्रीहरिकोटा. तमिलनाडु इस तरफ. तो ये आया कोरल आया ये. ये जो इसी में निकलता है वो पत्थर, मूंगा, चिंतन, इस वन बेचते ही निकालते हैं. अच्छा, ये थोड़ा महंगा होता है. उसका क्या करते हो पत्थर का? आपको जैसे ही निकाल के दिखाते हैं हाँ बेचने के लिए, आप हाँ, नहीं लेते हाँ, हैं, हम हाँ। ज्वेलरी में सेल करते हाँ. हैं. आप डायरेक्ट ज्वेलरी वाले के पास भी सकते हैं. ये है ये नीलमणि है. ब्लू मूनस्टोन, जो चंद्रकांत मणि कहते हैं. ये नवग्रह का पत्थर होता है, इसको पहनते हैं और घर में पूजा भी करते हैं. ये 3000 का आता है यहाँ पे. इसमें पूरा रेनबो का कलर आता है, ट्रांसपेरेंट स्टोन होता है. घर का जो कलर होता है वो ये इसमें होता कसं कलर दिसतो बाई. है. ये एक से होता है, ये 1.5 से. चलेगा. चलो भैया, थँक्यू. बाय. थँक्यू. सो एका आयलँडवर थांबवलं त्यांनी. ते मणी आणि चंद्रकांत मणी, रेड क्रॅब सगळे दाखवले. सो हे फॉरेस्टवाले आहेत, तिथे फॉरेस्टची रूम आहे त्यांची. खाली उतरणं अलाउड नसणार आहे बहुतेक, माहीत नाही. चांगलं आहे, बरं आहे. आता नेणार आहेत समुद्रात. ते जे लांब आहेत ना, ते पक्षी आहेत. आता त्यांच्यासाठी आम्ही खाऊ आणलाय. कोणी असा धरलाय आणि बघा कावळे बोलत आहे. हा करतोय काव काव, पक्षी पण देत नाही याला भाव. काय करणार आता ते हातात येऊन खातील असं यांचं म्हणणं आहे दादांचं. बघू आता. फाटा भाव देत नाही आम्हाला. करा करा, कचरा करा. तो आला बघ, 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 आला बघ. येणार आता. एकाने सांगितलंय जाऊन. आले, अरे एक आले, दोन आले. आज अरे भावांना पण बोलवा तुमच्या, भावांना पण बोलवा तुमच्या. बाकी त्याच्या हातात ना घेऊन जावं रे. एवढे कोक लागेल ना. अरे काहीतरी लागेल. पैशाचे लागले तरी पैसे लागले. चोचीचं काय कौतुक. काय कौतुक घेसो. त्याच्या हातात ना काय घ्यायला, सिगल पण घ्यायला. बघा ना पाण्यात, ना पाण्यात. टाक पाण्यात. हातात ना तर केळ घेत नाही. बोट मध्ये पण मासे आहेत आतमध्ये बघा. एक पुढा होता, सगळं संपवलंय. अयो इच्छित माय बोट कसली डालाडुली करती. Two hours later. चिलिका लेकला डॉल्फिन सफारीसाठी येणार असेल तर जितक्या लवकर सकाळी येता येईल तितक्या लवकर या. आम्ही इथं साधारण 8 साडेआठ वाजता पोचलो होतो, 9 वाजता. तरी आत्ता ऊन लागलं, कारण 3.5 ते 4 तासाची टोटल राईड आहे, बोट राईड. 4 स्पॉट दाखवतात ते वेगवेगळे.
त्यातलं एक ते सीगल, एक डॉल्फिन आणि येते. जेवढं एक्सपेक्टेशन आहे तेवढं तर चांगलं नव्हतं. आता डोंट नो काय, कारण 4-5 दिसल्याने खूप लांब होत होते, जवळ असे आले नाहीत. जे आपल्या कोकणातही दिसतं, म्हणजे रादर कोकणात अजून चांगलं दिसतं सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये. बजेट वाईज थोडं महाग वाटलं मला, कारण 5,000 रुपये देणं इतक्यासाठी, म्हणजे तुम्हाला एक बोट बुक करावी लागते. मग तुम्ही 1 जण असा नाही तर 10 जण असा, आणि तुम्ही दुसऱ्या लोकांसोबत शेअर नाही करू शकत. ते एका वेळेस एक जो ग्रुप असेल किंवा फॅमिली असेल त्यांच्यासोबतच आहे. सो थोडं ओव्हर बजेट वाटलं मला हा प्रकार. आपल्या इथे काही नाही आहे कोकणात, आणि समुद्र तर आपल्या इथलाच बेस्ट आहे, त्यात काय वाद नाही. हा पण ठीक आहे, या आता जर बघायचं असेल तर. आता चाललो आहे आम्ही पुन्हा कुरीला, कारण जायचं मंदिरात. असलं ऊन आहे ना बेकार, फार वैतागलो आम्ही. गाडीत बसल्या बसल्या पहिले AC चालू केला. आता बघू पुरीच्या जवळपास कुठंतरी जेवण करायचं, कारण इतक्यात भूक नाही लागली. त्या बोटीत तर झोपूनच होतो बऱ्यापैकी आम्ही, कारण खूप लांब लांब डॉल्फिन्स दिसत होत्या आणि काही पक्षी होते. आता ती सफारी सारखंच आहे, ते अजून एका आयलंडवर जाऊन तुम्ही तासभर फिरू शकता. आम्हाला काही इतका इंटरेस्ट नव्हता त्यात. टिपिकल फॅमिली ट्रिप काइंड ऑफ आहे. तर तो आम्हाला मोती विकायचा प्रयत्न करत होता. आमची बुकू म्हणाली की काय नकली मोती आहे, सगळ्यांना सब नकली माल, म्हणून आम्ही काय घेतलं नाही. आता काय प्रत्येकाचा बिझनेस असतो, काय बोलणार होता. तर जगन्नाथपुरी सगळ्यात आधी पोटपूजा, आधी पोटोबा मग विठोबा. आता थंड मस्त हवा, चांगलं वाटते. मी डोलकर दर्याचा राजा, मी